मी विशाखा. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आम्ही मस्त रेडी झालो. तर आम्हाला जायचं आहे आता हिरवळ पुजण्यासाठी, म्हणजे आम्ही त्याला झाड पुजण्यासाठी म्हणतात, म्हणजे झाडाची पाली वगैरे पुजतात ना, त्यासाठी आम्ही चाललो. तर आता मस्त आवरून वगैरे झालेलं. सानीकडे बघ, सानीकडे बघ ना. तर आमचं मस्त आवरून झालेलं, सगळं ताट वगैरे रेडी झालेलं आहे. तर म्हटलं चला आज थोडं काहीतरी वेगळं आहे, मग म्हटलं चला मोठा ब्लॉग घेऊयात. अशात मोठा ब्लॉग वेगवेगळे काय नाही. हा सानूचं बघा, सानूला मामाने त्याच्या पाटी वगैरे आणले है ना. दुसरं काय आणलंय सानूचं? काय उद्या सानू? उद्या काय तुझा काय सानूचा? तर उद्या आमच्या सानूचा ना बर्थडे आहे. उद्या सानूसाठी स्पेशल डे आहे का चालू? उद्या बर्थडे. उद्या आमच्या सानूचा बर्थडे आहे. तर सगळ्यांनी सानूला विश करा. 11 ऑगस्टला आमच्या सानूचा बर्थडे असं. तर चला मग आता आवरून वगैरे झालं, तुम्हाला दाखवते ताट वगैरे कसं रेडी झालं. चल तर आम्ही अशी काही साडी घातली. हे ब्लाऊज आणि आता क्लासला चालले ना, तर त्याच्यामध्ये शिवलं थोडंसं लूज झालं. तर क्लासला झाल्यापासून शिवलेलं आहे. तर मस्त बसलं साडीवर. तर म्हणलं चला आज घालून बघूयात. तर चला मग दाखवते तुम्हाला ताट वगैरे कसं रेडी झालेलं आहे ते. तर हे बघा, हे असं काय ताट रेडी झालं आहे. मी जी काल मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल भाजी, तर जास्त काय भाजी मिळाली नाही, तर ती भाजी केलेली आहे बरं का. थोडीफार मिळाली होती इथंच, मग म्हणजे मानासाठी मी केली थोडी. तर असं काय ताट आमचं रेडी झालेलं आहे. ताट बी रेडी, आम्ही बी रेडी. आता आम्ही निघालो. खाण्यापिला कुठं जायचंय आपल्याला? रेणापूरला कशाला जायचंय? रेणापूरला नाही जायचं, आपलं जायला जायचं इथे शेतात. तर ही ताट ना सध्या इथं आहे. आता आम्ही पोचामाय म्हणतो, आता काय म्हणतात काय मला माहित नाही. तिथं जायचंय. आणि दुसरीकडे जिथं जायचंय शेतामध्ये ते झाड पुजण्यासाठी, त्याचं ताट दुसरं. आता इकडे जाऊन येतो, नंतर इकडे जाऊ. हा तू दाखव ना. आमच्या सानूचा पेन आहे. तर मामा काल फिरायला गेला होता ना, तर मामाला ना सानूसाठी घेऊन आलेला आहे. सानूचं बर्थडे गिफ्ट म्हणून. आणि त्या पूर्ण सगळे त्याचे तुकडे वगैरे सगळे करून टाकले. चला मग आता निघतो आम्ही. तर बघा आता आम्ही कोण कोण चाललो. कुठून जायचं? हाय करा रे. आमची एवढी हाय करा. हाय करा मात्र हॉस्पिटल चालू करा. तर बघा इकडं आमची पूजा वगैरे करून काय सगळं झालंय. मस्त देवा पेटला होता, पण वाऱ्यानं शांत होतंय. इकडं बघा कसे बसले, जायला देतं आमचा मोबाईल चालूच असतो. इकडं पण असे पूजा वगैरे करून घेतलं. तर हे आमच्या गावाच्या कडेचे कोण म्हणते मर्या माय, कोण काय म्हणते, आम्ही पूजा माय म्हणतो. चला मग आता शेतात जायचं. आता घरी जातो तर करून पुन्हा तसं शेतात जाऊयात. आता आम्ही आलो तिकडं शेतात. शेतामध्ये आलं जातं बघा, मस्त इकडून तिकडून ओसाय भीती वाटायला आहे ना. ते गण्याला मुद्दाम करतो बघा. इकडे किती पसारा रमणा झाला आहे. सगळ्यांनी पूजा करून वगैरे काय करू. तिकडं मस्त पूजा वगैरे वाळू सुटल्या का दिवा लागतो का नाही काय माहिती. इकडे बघा मामा बच्चेचं कसं चाललंय. मामाला आणलं नारळ फोडायला. चला मग आता पूजा वगैरे करून घेतो. आता आम्ही निघालो. दुसऱ्या म्हणजे इथे 2 आहेत सटवाई, एक इकडली एक तिकडली, 2 आता मग आता एक झाली, आता तिकडली करायची. तर मस्त दिव्या वगैरे पाजाळ्यात. मामा बघा कसं चाललेलं आहे. मामा घसरला, आम्ही पडलो. मी सानू मग आलेला पडला बरं का इथं. आपण दोघी कसं पडला मग पाय निष्ठला आमच्या दोघीचा. आता मी राहिले का कशाला माय. थोडक्यात वाचलो. तिथला तिथं पडलो. आता आम्ही आलो इकडं दुसरीकडं. आता हे इथली एक आहे सटवाई, ते एक करायचं. त्यानंतर मस्त आपलं झाड पुजायचं आणि जायचं. जांभळ्या येलेत ना तुला? जांभळ्या येलेत का? मग तर कुठं आहे मामा शिरला नाही येलत का? चला मग आता इथली वगैरे पूजा करून घेऊयात. आता खरा पट चला कर की तुम्ही.
चला मग आता इथली वगैरे एकदा पूजा करून घेऊ धन्यवाद. जेवायचं नाव येतं 11:20 झाले तर जेवायचं का. तर बघा आता इकडं मस्त आहे काय झाड पुजायला चालू आहे म्हणजे हिरवळ. कोण काय हिरवळ म्हणते ना. हिरवळ काय हिरवळ. तर बघा हे असं काय झाड आहे ते इकडं त्याची पूजा करायची. इथं मस्त खायला आणलेलं ते खायचं. इकडं चाललं दोघांचं भांडण करू नका तुम्ही. हे बघा हे समजा गेल्या वर्षीच्या बर्थडेचा ड्रेस आहे ते तुझ्या वाटीच का तिथंच ठेवलं सगळं. इकडे तिकडे झालं काय की कशाला मागितलीस. मस्त इथं पूजा वगैरे करून घेऊया. छान आहे कर ना मस्त वरून लागते पण इथं खायला मस्त आणलं पण आम्हाला खायचं ना उपवास आहे. मग मामा भाची खातात दोघं जण आहे ना. शेतात बसून असं खायला मस्त लागतंय है ना पिल्या. हा घरी नाही खायचं इथंच खायचं. हा घरी घरी दुसरं पुरणपोळीचं स्वयंपाक आहे घरी. इकडं मस्त देवी पूजन झालं तिकडं. अगं इकडंच हे तसं वाऱ्यामुळे दिवे काही लागत नाहीत म्हणजे अगरबत्ती वगैरे लावले. इकडं बघा इकडं मस्त असं काहीच आणलेलं आहे खायला. हो काही वाजगण बघा वास नसतं घ्यायचं पिला कशाचा बी. डाळ आहे ती फळं हे मस्त काल आपण भाजी बनवली होती का त्याची भाजी हे घुगुऱ्या आणि इथं भात आणि इकडं नारळ. तर एवढं काय मस्त जेवायला आहे पण आम्हाला जेवायचं आम्हाला उपवास आहे. मामा भाजी मला दिलं मी पिऊ का मग असे काही दिलं नव्हतं मला आता मी पिणार आहे. कचरा होता नारळाचं पाणी नको खावावर पटपट जा. आता आवडतं निघ घरी मस्त पाणी सांगू बसू का पटकन जेवायला. चला मग आता निघालो घरी सगळं खाऊन पिऊन पूजा तीन ठिकाणी पूजा वगैरे करून झालेली आहे. आता निघालो घरी आणि मॅडमचं चाललंय तुझ्यासोबत यायचं तिकडं मस्त गाडी उभा केली. आता दोघं जातील गाडीवर म्हटलं तरी रडायला लागली. चला 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 मामाच बस बस ना घरी कसं ठेवून जावं हिरण कसं नाही. तू राहायचंय आता आईपाशी इथं मी नाही नेणार. इथं राहायचं मी लातूरला जाणार. तू इथं राहा की पण नेला येते तुला माझा क्लास झाला का नेला येते. चला मग आता निघालो घरी गेल्यानंतर भेटत आता. तर आमचे मालक चाललेत आता पंक्चर काढण्यासाठी. गाडी झाली पंक्चर काय गाडी पंक्चर झालेली आहे त्याच्यामुळं ती गाडी इथं सोडली दुसरी घेऊन गेली. बाय बाय. मॅडम चालले मला दुकानला जायचं आहे तर साहेब चाललेत पंक्चर काढण्यासाठी. तर आलो आता कमी घरी. हां मी आता मम्मी यायले मी गाडीवर आले मम्मी. हां सानू का दुकानला गेले आता तिला दुकानला जायचे म्हणून यायले मम्मी आता ये लगेच येईल. आता इकडं आहे चुलतीच्या इथं सवासणीचा कार्यक्रम त्याच्यामुळे आता तिकडं जायचं आहे मम्मीला स्वयंपाक वगैरे करण्यासाठी. सवासणी म्हणजे आसराच्या वगैरे सवासण्या जिकडं तिकडं असतात काय ना काय तर त्याच्या सवासण्या तिकडे सांगितलं स्वयंपाकाला जेवायला वगैरे सगळ्यांना. चला मग तिथलं बी थोडं तुम्हाला दाखवते कुठपर्यंत आले काय काय चाललंय काय नाही वगैरे. श्रावण महिना चालू झाला की आता सण चालू होतात म्हणजे आषाढ सवासण्या आषाढ महिन्यात आणि पौष महिन्यात घालतात. मग आता मम्मी आमची पौष महिन्यात घालते आणि ताई म्हणजे मी चुलतीला ताई म्हणते बरं का तर ताई घालते आषाढ महिन्यात. आता शेवट आहे ना तर उद्या परवा अमावस्या आहे त्याच्यामुळं आज घालून घेते. तर आता श्रावण महिना चालू झाला सण चालू होतात लगेच रक्षाबंधन हे ते काय बघायचं कामच नाही. नागपंचमी वगैरे लहानपणी तर वेगळीच मजा यायची झोके वगैरे खेळायला. पहिलं ना इथं हे घर दिसतंय ना तर ह्या घराच्या ठिकाणी ना इतकी मोठी बाबळ होती ना लय मोठी होती बाबळ. तर त्याला इतकं मस्त झोका यायचा ना सगळे ते झोका खेळायचे. पण ते पाडली आता घर बांधलं तिथं. तर लहान असताना तेव्हा वेगळंच वातावरण होतं इथं मस्त होतं. तर चला मग आता तिकडलं कुठपर्यंत आलं काय ना दाखवतात. तर फायनल आमच्या सानू मॅडमचा उद्या बड्डे आहे तर बघू उद्या स्पेशल काय काय होतं आहे.
तर चला मग आज दिवसभर काय होते ते पहिलं बघा तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. चला मग भेटतो थोड्या वेळानं. तर सुवासिनीचे वगैरे जेवण झाले होते. त्यानंतर सगळे घरातले वगैरे पुरुष मंडळी जेवण झाले होते. फक्त मी आणि ताई राहिलो होतो म्हणजे माझी चुलती. तर चला मग आता आम्ही जेवायला बसलो होतो. आणि हा व्हिडिओ ना 3-4 दिवस लेट अपलोड होतो बरं का, काही कारणांमुळे. तर चला आम्ही आता 9:30 वाजून घेता मस्त चहा करतोय आता, कारण आमचा 4चा चहा राहिला होता म्हणून. तर स्किप कसा होऊ द्या खाडा नाही झाला पाहिजे म्हणून आता गेला आम्ही 9:30 वाजलेत. बघा कंपनी द्यायला कोण कोण आहे. मालक बसलेत, बॉडीगार्ड हाय कर की. ब्रदर आहेत हा, पण मी त्यांना मालक म्हणते बरं का, गैरसमज व्हायचा. चला मग आता मस्त चहा पिऊयात आपण. सानू मॅडम झोपे गेलेले आहेत. मध्ये मध्ये करायला नाही तर चालू मॅडम. मध्ये मला कोणी दोन करत नाहीत. मुदाम कसं एडिटिंग चालू आहे. काय करलास मग? सानू मॅडमचा बर्थडे आहे, त्याची तयारी चालू आहे. स्टोरी ठेवायची. तसं रडायचं नाही बाई. जो बाई तुझ्या पायाला का तर झालाय का म्हणून मग चालू आहे. तर आमच्या सानू मॅडमची दृष्टी काढल्या, कारण मॅडम इतका रडायलात ना, झोपत पण नाही. तर नुसतं फक्त रडणं चालू. मग म्हटलं चला दृष्ट काढून घेऊया. तर दृष्ट काढायला पण तिला आवडत नाही, लगेच मॅडम रडणं चालू करतात. झाली का? दृष्टी झाली का? चल तिकडं दूर ये. तर चला मग आता वेळ झाली आपला व्लॉग एंड करायची. कसा वाटला आजचा व्लॉग? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नाही तर ते दूर झाल्या माझ्या घशात कसं तरी होईल. तर मग भेटूत आहे का नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय. सानू बाय कर, बाय कर ना. सानूचा बर्थडे आहे आता आमच्या 12 पासून आमच्या सानूचा बर्थडे चालू. बाय बाय.